राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि बोरी खोडद या जिल्हा परिषद गटामध्ये आता आपण पारगावच्या एका मळ्यामध्ये आलेलो आहोत आणि शेतात जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन शेतकऱ्यांची गाठ घेऊन या ठिकाणी शिवसेना पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्या सौ जयश्रीताई माऊलीशेठ खंडागळे त्यांचे आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीचे राजू शेठ गडगे हे या ठिकाणी गाडगे हे या ठिकाणी प्रचार करत आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन शेतामध्ये जाऊन त्यांना भेटत आहेत. तर आपण त्यांनाच विचारूयात नेमका या प्रचारामध्ये त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय, शेतकऱ्याकडून त्यांना नेमका प्रतिसाद मिळतोय का, हे आपण विचारूयात. नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. आता तुम्ही घरोघरी जाऊन शेतकऱ्यांशी भेटताय, शेतकऱ्यांशी प्रश्न विचारतायत, त्यांना आपला प्रचार पण करतायत, तर कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आपल्या सगळ्यांमधून आकस्मिकपणाचं जे जाणं झालंय त्यांना आमच्या सगळ्या शिवसेना परिवाराच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि 2-2.5 दिवस साधारणतः आम्ही सगळ्यांनी हा दुखवटा पाळला आणि काल संध्याकाळपासून आम्ही सगळेजण प्रचारात घरोघर जाऊन प्रचार करतोय. खरं तर अत्यंत उत्तम पद्धतीचा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून येतोय आणि शेतकऱ्यांकडून प्रथमतः माझी सौभाग्यवती जयश्री खंडागळे हिनं प्रत्येक घरोघर जाऊन पूर्वीच लोकांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि आज मी स्वतः आणि या विभागाचे पंचायत समिती गणाचे उमेदवार आदरणीय राजेंद्र शेठ गाडगे आणि आमचे या परिसरातले सगळे सहकारी कार्यकर्ते घेऊन आम्ही प्रत्येक घरापर्यंत जातोय आणि लोकांना शिवसेनेला मतदान करायचं का करायचं याच्या बाबतीतली माहिती सांगतोय, किंबहुना त्यांच्यापर्यंत जाऊन प्रचार करतोय. आता मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता सध्या जे तुमचा जो प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये तुमचं उद्याचं नियोजन काय असणार आहे नेमकं? म्हणजे उद्या काही सभा वगैरे काय आहेत का आपली? उद्या बोरी खोडद जिल्हा परिषद गटाच्या प्रचार सभेच्या निमित्तानं खरं तर मध्ये आदरणीय अजितदादांचं देहावसन झालं, त्याच्यामुळे आम्ही आमचे सगळे कार्यक्रम कॅन्सल केले होते. एक सभाही होती, ती सभा उद्या बोरी बुद्रुक या ठिकाणी होते. आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे, शिवसेनेचे सचिव सन्माननीय रामभाई रेपाळे आणि तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली उद्याची बोरी बुद्रुक या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता आमची मोठी सभा पार पडते. या ठिकाणी पंचायत समितीचे सुद्धा उमेदवार आहेत. त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही घरोघर जाऊन प्रचार करत आहात, तर शेतकऱ्यांची तुमच्या प्रती काही मागणी आहे का? समजा तुमच्याकडून आम्हाला या अपेक्षा आहेत किंवा काही असं तुम्हाला कोणी काही बोलले का? आता हो, आम्हाला बोललेत काही थोड्या रस्त्यांच्या अडचणी आहेत, काही विजेच्या अडचणी, लाईटच्या अडचणी आहेत. अशा आम्ही त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या अडचणी आम्ही आता पुढील काळात मार्ग काढणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या घरी सुद्धा जात आहात आणि तुमच्या सोबत भरपूर तरुण या ठिकाणी आहेत. मग तुम्हाला नेमकं जे वातावरण आहे तुमच्या प्रचारानुसार, तर तुम्हाला हे वातावरण कसं वाटते सध्या? खूप उत्स्फूर्त वातावरण आहे. आमचं जागोजागी स्वागत होतंय. सगळे तरुण मंडळी आमच्या बरोबर आहेत. सगळे आम्हाला म्हणजे सगळ्यांची साथ मिळते असं आम्हाला तरी वाटतंय. आता सगळे आमच्या बरोबर, बोरीपासून तर कावळपिपरीपर्यंत, साळवाडी, सगळा विभाग आमच्या बरोबर आता सध्या आहे. तुमचा प्रत्येक घरोघरी जाऊन पूर्ण प्रचार एकदा झालाय की प्रथमतच तुम्ही फिरताय? नाही, आमचा पूर्ण प्रचार झालाय. पारगाव आमचं काय थोडं राहिलं होतं. आमचं निमगाव स्वतःचं माझं गाव आहे, तिथं आम्ही आमच्या महिला सगळीकडे जाऊन आलेले. मी स्वतः जायचं राहिले माऊली शेठ आम्ही. बाकी आमचा सगळीकडे प्रचार झालेला आहे. आता तालुक्याचं चित्र जर पाहिलं तर 3 पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी तुम्हाला लढत देत आहेत, तर त्या लढाईकडे तुम्ही, त्या आव्हानाकडे कसं पाहताय नेमकं? 3 जरी पक्ष असले तरी आमचा हा सत्तेतला एक पक्ष आहे आणि आमच्याकडे तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे विकासाची गंगा या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटत नाही. 3 पक्ष असले 4 असले काय, आम्ही नक्की विजय होणार. आमचा विजय हा निश्चित आहे, अटळ आहे. बर, तुमचा विजय निश्चित आहे असं तुम्ही म्हणताय. मग नेमकं समाजानं, या मतदारांनी शिवसेनेलाच मतदान का करावं हे तुम्ही सांगाल का? आदरणीय शरददादा सोनवणे हे तालुक्याचे आता भाग्यविधाते. तुम्ही पाहताय किती रस्ते चालू आहे, विकास चालू आहे आणि सरकारमध्ये असल्यामुळं लोकांना पण खात्री, आमदारांची कामं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांचं मत आम्हालाच आहे. तुम्ही आता निमगाव मधले आहात, पण तुमच्याच गावातून अपक्ष उमेदवारी आपले पवार साहेब आहेत, त्यांच्या सुनबाईंचा त्यांनी अर्ज दाखल केला आणि ते निवडणुकीला उभे देखील आहेत. पण त्यांनी
माऊलीदादा, एक प्रश्न असा विचारायचा आहे, त्यांनी जे चिन्ह घेतलेलं आहे रिक्षा, आणि त्या रिक्षावरतीच आपले तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे निवडून आले, आणि मग काहीतरी ते चित्र डोक्यात ठेवून लोकांची आत्मीयता मिळेल किंवा काय, असं काही चित्र वाटतंय का तुम्हाला त्या चिन्हाचं काय? नाही, तसं नसतं बघा. प्रत्येक निवडणूक वेगळी असते, प्रत्येक उमेदवार वेगळा असतो, त्यावेळेचं वातावरण निर्माण वेगळं असतं. पवार साहेबांनी रिक्षा घेतली असेल, काय घेतली माहीत नाही. प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीतलं साम्य सारखं नसतं. ही निवडणूक विधानसभेची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्यांनी काय फारसा फरक पडेल. अजिबातच पडणार नाही असं आमचं मत आहे. आणि आता एक जाता जाता मला एक अजून एक प्रश्न विचारा वाटतो तुम्हाला, की बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की आता तो तुम्हाला उमेदवार आयात केला किंवा या गोष्टी ते लोक बोलत असतात, प्रचार करताना म्हणतात की तरुणांना पण सांगतात की त्यांनाच मतदान नाहीये, आणि मग ते तर उभे राहिलेत. हे कसं वाटतं तुम्हाला? तसं लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कोणी कुठेही उभं राहू शकतं. पंतप्रधान सुद्धा जर दुसऱ्या मतदारसंघामध्ये उभे राहून निवडून येतात, तर जिल्हा परिषदेसाठी सुद्धा असा काहीतरी प्रचार केला जातो. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? याचा अर्थ सरळ आहे का ते घाबरलेत मी तिकडून येऊन इकडे उभा राहील? अहो, मी का पुणे जिल्ह्याच्या बाहेरचा आहे का? पुणे जिल्हा परिषदेमध्ये मी काही संगमनेरहून आलो नाही ना उभं राहायला. बघा, जे म्हणतायत ना ते 100% घाबरलेत. हा एक भाग. आणि दुसरा भाग, हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही ज्या गावांमधले लोक मला मतदान करणार आहेत त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. 2 गोष्टी आहेत की मी स्वतः तालुकाभर काम करतोय, आणि या जिल्हा परिषद गटात मी काही नौखा नाही. या जिल्हा परिषद गटाचं या पूर्व काळात मी नेतृत्व केलंय. इकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांची प्रचंड आग्रह होता, मागणी होती, म्हणून मी इकडे उभा राहिलो. मला वाटतं त्याच्यात काही विशेष नाही आहे. ते उलट ते माझा प्रचार करतायत. चांगलं आहे, आनंद आहे, करू द्या. अजून एक आता शेवटचा प्रश्न, जे तरुण मंडळी तुमच्या सोबत दिसत आहेत, त्या तरुणांना तुम्ही या निवडणुकीबद्दल काय आव्हान कराल आणि काय विनंती कराल, की समजा निवडणूक झाल्यानंतर आपण आपले गटतट सोडून सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे, आपले हेवे दावे जे असतील ते, आपले नातेसंबंध जपले पाहिजेत, याबद्दल तरुणांना काय आव्हान कराल? बघा, माझ्याबरोबर असलेले आमचे सगळे तरुण सहकारी अत्यंत खिलाडूपणाने निवडणूक लढत आहेत. ही काय आम्ही पहिलीच निवडणूक लढत नाही, या पूर्व काळातही आम्ही निवडणुका केल्यात. आणि शिवसैनिक हा खिलाडू वृत्तीचा असतो. हे सगळे आमचे सहकारी तशा खिलाडू वृत्तीचे आहेत. आम्ही निवडणूक गांभीर्याने घेतो, पण त्याच्यात शत्रुत्व नाही. आजही सकाळी आम्ही एका ठिकाणी होते, सगळे उमेदवार होतो, सगळ्यांना शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी. म्हणून निवडणूक ही वैचारिक असावी. राजकीय मतभेद असतात, पण मनभेद असता कामा नये, आणि ते मनभेद न करता हे निवडणुकीला आम्ही सगळेजण सामोरं जातोय. वातावरण अजिबात खराब होण्याचं कारण नाही. आणि शिवसेनेचे शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे मला वाटतं ते अजिबात या गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन निवडणूक संपली, विषय संपून देणार आहेत. त्यामुळे काळजी नाही. चालतंय, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. तुम्हाला तुमच्या या पुढच्या प्रचारासाठी आणि या संपूर्ण निवडणुकीसाठी आमच्या मराठी बोल या चॅनेलकडून मनपूर्वक शुभेच्छा.